उद्या देशभरामध्ये शेतकरी शेतमजूर कामगारांच्या मागण्यासाठी होणाऱ्या जेलभरोच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जेलभरो होणार आहे। या जेलभरोमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये झालेल्या नुकसानीच्या धर्तीवरती माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले 17,500 रुपये प्रति हेक्टर विम्याचे पैसे तात्काळ खात्यावरती जमा करा। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा 2 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान द्या। सोबतच ज्या शेतकऱ्यांनी बँकांच्या आणि सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पुनर्गठन केलेलं आहे, या पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा। शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल हमी भाव खरेदी केंद्र उभा करून संपूर्ण माल खरेदी करा आणि या ठिकाणी शेतमजुरांसाठी असणारा पूर्वीचा महात्मा गांधी रोजगार हमी योजना कायदा जो 100 दिवसाच्या रोजगाराची संधी देणार होता, तो कायदा पूर्वपणे चालू करून ज्या ऊसतोड मजुरांच्या साठीचा त्रिपक्षीय करार ताबडतोब लागू करा। असंघटित क्षेत्रात काम करणारे शालेय पोषण आहार कामगार असतील, आशाताई वर्कर्स असतील किंवा बांधकाम कामगार असतील, यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करा। या योजना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करा आणि या सरकारने आणलेल्या 4 श्रमसंहिता ज्या या ठिकाणच्या बेरोजगारीमध्ये आणि कामगारांना कामापासून वंचित करण्यामध्ये वाढ करतायत, या श्रमसंहिता रद्द करा। या मागण्या सोबतच या देशातल्या सरकारने घेतलेल्या धोरणानं आधीच मेटाकुटीला आलेल्या भारतीय नागरिकांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्याला धोक्यात आणण्यासाठीच की काय हे सरकार अमेरिकेसोबत करत असलेला जो काही करार आहे, जो ट्रेड करार आहे, हा ट्रेड करार सुद्धा रद्द करा। या मागण्यांना घेऊन या जिल्ह्यातल्या माजलगाव, धारूर, सिरसाळा तालुका, परळी, वरवणी आणि अंबाजोगाई या ठिकाणी होणाऱ्या जेलभरोमध्ये मोठ्या संख्येनं शेतमजूर, महिला, कामगार, विद्यार्थी, युवक यांनी सहभागी होण्याचं आव्हान अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITO करते आहे। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद।